हम्म. वही पेन सगळ्यांनी घेऊन रेडी राहायचं. ओके. जे समजलं नाही ते तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता नोटबुक मध्ये, किंवा डाऊट लिहून घेऊ शकता. जेव्हा मी अनम्यूट करेल तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे. क्लिअर आहे? स्क्रीन सगळ्यांना दिसत असेल तर येस टाईप करा. हे आपला क्वेश्चन झालेला आहे त्या दिवशी. ओके. हा पण झालाय. हा घ्यायचा आहे. सिया पाटील अनम्यूट करायचंय, व्हिडिओ ऑन करायचंय. सिया पाटील. येस मिस. क्वेश्चन रीड करायचं बाळा. 2700 3 tens minus 5 units. किती होईल? 20. येस मिस. सगळ्यांनी करायचं, मी लिहून देणार आहे. 2700 क्लिअर आहे? येस मिस. इंटू 3 tens means what? 30 मायनस 5 युनिट्स म्हणजेच 5. सगळ्यांनी सांगायचं किती होईल. पहिल्यांदा तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचंय आणि त्याच्यानंतर सबट्रॅक्शन करायचंय. क्लिअर आहे? 0 0 0 0 0 to the 7 units. कोण सांगेल आन्सर? कोणाकोणाचे झालेले आहेत आन्सर? नो का टाईप केले बाळांनो तुम्ही? आवाज येत नाहीये का माझा? सगळ्यांनी आन्सर सांगायचंय. 2700 into 30. What is the total? टोटल सांगा बरं काय येईल. फास्ट फास्ट आन्सर पाहिजेत बाळांनो मला. सिया पाटील. सिया म्यूट केलंयस का बाळा तू? येस. 80,995 is the correct answer. Fourth option is correct. Okay. जेव्हा तुम्ही 2700 इंटू 30 करता तर आन्सर काय येतं? 81,000. क्लिअर आहे? आणि जेव्हा 81,000 होतो त्याच्यामध्ये मायनस काय करायचं तुम्हाला? 5 करायचे. 81,000 minus 5. What is the answer? The fourth option is correct. 80,995. ओके. चला आपण दुसरा बघूयात क्वेश्चन.
1 मिनिट हा. हम्म. आता हा रीड कोण करणार मी सांगते. Read. समृद्धी म्यूट करायचं बाळा. स्वरूप हांडे अनम्यूट करायचंय. स्वरूप हांडे अनम्यूट करायचं आहे. स्वरूप हांडे नाहीये का? सर्वज्ञ दारुण दारुणकर काय आहे बाळा? अनम्यूट कर. सर्वज्ञ. सर्वज्ञ. यस मॅम. हा. कोण बोलतंय आता सध्या? मॅम माझी मम्मी होती. नाही नाही बाळा, तुझं नाव काय असं विचारलं मी. सर्वज्ञ. हम्म. तर सर्वज्ञ तुला हा क्वेश्चन रीड करायचा बाळा. आता बघा इथे 5 Digit is same in all the boxes, then find the digit. तर त्याची व्हॅल्यू काय येते? टोटल व्हॅल्यू Total total value 32. 32. अरे बाळा, टोटल जी आपली व्हॅल्यू आलेली आहे ना, प्रोडक्ट काय आला आपला क्वेश्चन मध्ये. आता बघा इथे काय केलंय तुम्हाला, इथे थोडस मिस्टेक झालेली आहे. ओके, तर त्यांनी काय केलंय हे सांगते मी तुम्हाला. आता बघा, आता मी स्टार फॉर्म मध्ये करते. जिथे स्क्वेअर दिलेत ना तिथे स्टार करते. ओके, तुम्हाला समजून जाईल. स्टार 5 त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर इंटू 5 आहे. 5 आणि इज इक्वल टू 13,225. हे आपला क्वेश्चन आहे. तर तिथे काय म्हणताय, इफ द डिजिट इज सेम इन ऑल द बॉक्सेस. जिथे मी स्टार पुट केलंय ना, सगळ्यांना दिसतंय स्टार पुट केलेलं. जर जिथे स्टार आहे तिथे तुमचे काय आहेत? बॉक्सेस आहेत असं समजायचंय. ओके, तर त्यांनी काय म्हणते की या स्टारची जी संख्या आहे ते सगळ्या बॉक्स मध्ये सेम असणार आहे. सगळं सेम डिजिट असणार आहे. देन फाइंड द डिजिट, म्हणजे ते तुम्हाला डिजिट शोधून काढायचंय. मग आता काय करणार तुम्ही? सर्वज्ञ. आता बघा तुम्हाला सांगते, जिथे तुम्हाला बॉक्सेस दिलेले आहेत ना तिथे प्रत्येक संख्या तुम्हाला पुट करून बघायचे. ओके, आता जिथे स्टार स्टार दिसते तिथे काय करा, फर्स्ट ला काय ऑप्शन आहे? 4 आहे, तर तुम्ही 4 पुट करायचंय.
445 इंटू 445 किती आन्सर येतोय बघा. जर हे आन्सर येत असेल तर ती करेक्ट असेल, नसेल तर ते ऑप्शन रॉंग आहे. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन चूज करून बघा. ओके, तर काय व्हॅल्यू येते सांगा मला, आन्सर काय येईल. सिद्धी तुझा आन्सर झालाय का बाळा काढून. मॅम 2 मिनिटं, एकदा पुन्हा एकदा करून बघते. हा, आता बघा मला सांगा. 44 इंटू 445 आन्सर काय येईल. मी दिले तसं त्या करायचं आहे. ओके, चिन्मय व्हेरी गुड बेटा. दुर्वा also correct. Chinmay and Durva, very good. 4 option is correct. Okay, तुम्हाला स्टेप सांगते मी. तुम्ही जरी होमवर्क मध्ये जरी केलं हे गोष्टी, तरी तुम्हाला समजून जाईल की आन्सर करेक्ट आहे की नाही. ओके, 115 इंटू 115, तर आन्सर काय येतं. 13,225 इज द करेक्ट आन्सर. ओके, तर ह्याच तुम्ही स्टेप बघू शकता किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता नंतर तुम्हाला चेक करायचं असेल तर. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय केलंय आपण स्टेप बाय स्टेप. आणि अन्वी पगार असे इमेज पाठवायचे नाहीत. मी लास्ट ही सांगितलंय, मला सांगितलं गेलेलं आहे की क्लासमधून रिमूव्ह करायचंय जे अशा गोष्टी करत बसतायत. ओके, यशोधन इमेज नाही मागायचे बाळा. असे इमेज वगैरे तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये सेंड करता येणार नाही. फक्त मी जर तुम्हाला आन्सर पुट करायला सांगितलंय, आन्सर पुट करायचं. डाऊट असेल तर मॅम डाऊट बोलायचंय. एवढ्याच गोष्टी करायच्या आहेत चॅट बॉक्स मध्ये आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. ओके, 4 आन्सर इज करेक्ट. 4 नंबर ऑप्शन 4. ओके, ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन. आणि ज्यांना स्टेप कळायला नाही त्यांनी आणखी लिहून घ्या. ओके, चला नेक्स्ट. कनिष्का अनम्यूट करायचं, व्हिडिओ ऑन करायचा. कनिष्का आहे, व्हिडिओ ऑन आहे तुझा, फक्त अनम्यूट कर बाळा. आवाज येतोय माझा कनिष्का. येस मॅम. रीड करायचं बाळा.
Which digits which digit will correct in place of box? Replace triangle. Yes. Mm, 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 वाचलं बाळा? Fill in the filling expert explain. हो झालं मॅम. काय कळालं का क्वेश्चन? नाही. नाही कळाला? रीड केलंय व्यवस्थित? हो. Which digit will नाही. occur in place of square and triangle respectively in the following example? म्हणजे त्यांनी काय म्हटलंय की ऑप्शन मध्ये जे दिले ना तुम्हाला, तर पहिले व्हॅल्यू कशाची आहे? ऑप्शन मधला जो फर्स्ट आहे, आता फर्स्ट ऑप्शन मध्ये 3 आहे, तर ते पहिलं 3 असणार आहे ते स्क्वेअरचं असणार आहे, आणि सेकंड वाला जे 3 आहे ते ट्रायंगलचं असणार आहे. रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय, अनुक्रम म्हणजे सायमल्टेनियसली. ओके, 1 by 1, एकाचं झालं की नंतर दुसऱ्याचं. ओके, तर त्याच्यानंतर बघा सेकंड ऑप्शन मध्ये दिसतंय तुम्हाला 1 आणि 9 आहे, तर ट्रायंगलचं काय असणार आहे? 9 असणार आहे. करेक्ट. आणि ह्याचं काय राहील, आपलं स्क्वेअरचं काय राहील? 1 राहील. क्लिअर आहे सगळ्यांना? हा, तर मला आता सगळे आन्सर, पहिला ऑप्शन 3 3 3 टाकून बघायचंय. ह्याच्यासाठी 3 आणि स्क्वेअर साठी 3 आणि ट्रायंगल साठी 3 आहे. 3 3 3 इंटू 3 3 3. आन्सर काय आहे ते पुट करायचंय. असा तुमचा क्वेश्चन आहे. ओके, येस मॅम. सगळ्यांना समजलंय क्वेश्चन? येस. तर आता बघा, मी जर केलं 3 3 3, ओके, इंटू 3 3 3, तर आन्सर काय येईल बघा. काय येईल आन्सर? स्टेप बाय स्टेप करायचंय. फर्स्ट युनिट प्लेसचं जे 3 आहे त्याने वरच्या तिन्ही ह्याला मल्टिप्लाय करायचंय. त्याच्यानंतर खाली काय येईल? 10चा असल्यामुळे 0 येईल. ओके, पहिल्यांदा मग 0 आल्यानंतर 3 इंटू परत ते वरचे सगळे 3 ला मल्टिप्लाय करायचंय, आणि त्याच्यानंतर खाली 0 0 येईल, आणि मग नंतर संख्या सगळ्या पुट करायच्या. तर आन्सर काय येईल बघा. क्वेश्चन सगळ्यांना कळालंय का?
ओके, खूप जणांचा आन्सर आलेला आहे. ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 1 3 ओके, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. आणि ज्यांना डाऊट असेल अजूनही त्यांनी डाऊट म्हणून टाका. आन्सर काय येतं? फर्स्ट ऑप्शन 3 हा ऑप्शन आपला करेक्ट येतो. ओके, आणि एक 10 मिनिटांना आपली लिंक क्लोज होऊ शकते, तर सगळ्यांनी रिजॉईन करायचंय. ओके, आता हा तर खूप क्वेश्चन सोपा आहे. कोण कोण सांगेल मला आन्सर याचा? $2,500 means 2,500 into 5 tens means 50. 2,500 into 50. How many? चिन्मय, सॉरी, हा, अन्वी, आन्सर सांगायचं बाळा. हम्म, आवाज अडकतोय बाळा तुझा. आवाज ब्रेक होतो तुझा. तर आन्सर नंबर आपलं 3 ऑप्शन नंबर करेक्ट आहे. ओके, साराक्षी अनम्यूट करायचं बाळा. येस मॅम. हा, ऑप्शन नंबर 3 आला. हो मॅम. काय केलं? मी 2,500 ने 50 ला मल्टिप्लाय केलं. बरोबर येतं ना ऑप्शन नंबर 3? हो. ओके, दुर्वा काय डाऊट आहे ते त्याच्यामध्ये टाकायचंय. ओके, कारण याच्यामध्ये मला असं वाटत नाही की काही डाऊट आहे. क्लिअर आहे? खूप इझी क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 7. समृद्धी कांबळे अनम्यूट करायचं. मॅम ते 6 क्वेश्चनचं तर माझं 1,250 टेन्स आला आन्सर. 1,250 टेन्स. 50 त्यांनी टेन्स हाऊ ते मेनी टेन्स विचारले ना. त्याचा आन्सर तर 12,500च आहे, पण त्यांनी टेन्स विचारले ना. आन्सर काय आलं याचं? 1 मिनिट हा, बघा आता. ऑप्शन नंबर 2. 1 मिनिट हा बाळा.
2500 means what? 5 tens. करेक्ट आहे हे? हो. आन्सर काय येतं? ओके, कळालं मॅम. करेक्ट आहे का आता समृद्धी? हो. हो. आन्सर करेक्ट आले का हे की आन्सर चुकले तुझं? हो. नाही मॅम, आलं. आता टेन्स विचारलंय तर आपण काय करणार? 12 डिवायडेड बाय 10. दुर्वा, लक्ष द्यायचं बाळा. किती येईल सांगा मला. हा मॅम, कळालं. कळालं ना? हो. चलो नेक्स्ट क्वेश्चन. समृद्धी रीड करायचं बा. If we add the first 9 numbers of the number series 9,99,999, what will be the digit at tens place in the resulting number of the sum? We add the first 9 numbers of the number series 999 etc. What will be the digit at tens place in the resulting number of the sum? आता काय म्हणते इथे क्वेश्चन कळाले का समृद्धी? आन्सर सांगायचंय का? आलं मॅम आन्सर. कसं आलं? काय केलं प्रोसेस? मॅम त्यांनी विचारलंय ना, म्हणजे आपण ऍड केले 9 नंबर्स फर्स्ट, तर मग ते 9 आहेत ना, मग मी त्या 9 ला आहे ना 9 वेळेस ऍड केलं, तर मग माझं आन्सर आहे ना 81 आलं. त्यांनी टेन्स प्लेस ला विचारलंय ना, बरं, आता रिझल्टिंग नंबर 9 टाइम कसं ऍड केलं सांग मला. 9 9 जा केलं मॅम. प्रोसेस सांग ना फर्स्ट स्टेप पासून. 9 नंबर घेतला आणि देन त्यांनी 9 टाइम विचारलंय ना, देन त्यालाच मी 9 ने मल्टिप्लाय केलं. गुड. मग माझा आन्सर 9 9 जा 81 आलं. देन त्यांनी टेन्स प्लेस ला विचारलाय, मग टेन्स प्लेस ला 8 येतं. मग आन्सर ऑप्शन नंबर 4 8 आहे. येस, टेन्स ला आपलं काय येतं? 8 येतं. ओके, तर त्याच्यानंतर त्यांनी काय केलंय? व्हॉट विल बी द डिजिट ऍट द टेन्स प्लेस इन द रिझल्टिंग नंबर ऑफ द सम. ओके, तर टेन्स ला आपलं काय येतं? 8 येतं. तर त्यांनी काय विचारलंय आपल्याला? नंबर ऍट द टेन्स प्लेस. नंबर काय येतो टेन्स प्लेस ला? 8 येतो. क्लिअर आहे? हो मॅम. तर 9 into 8